सौंदळा ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून 26 जानेवारी 2026 पासून रोज सकाळी 10 वाजता लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत लावण्यात येत आहे। गावातील सर्व नागरिकांना राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहून देशाचा सन्मान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। सौंदळा गावात नेहमीच समाजहिताचे अभिनव उपक्रम राबवले जातात। शिवी दिल्यास 500 रुपयांचा दंड आकारणारी भारतामधील पहिली ग्रामपंचायत आहे। या प्रसंगी राष्ट्रप्रथम हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये रुजला पाहिजे। आपण या किंवा त्या जातीचे आहोत हे महत्त्वाचे नसून भारत मातेचे सर्व सुपुत्र आहोत ही भावना भारतीयांच्या मनामध्ये खोलवर रुजावी यासाठी गावात रोज राष्ट्रगीत लावून ग्रामस्थांना प्रेरित करणार असल्याचं लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितलं आहे। या निर्णयामुळे गावातील सर्वांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण होऊन रोज देशाच्या प्रती सन्मान करण्याची संधी निर्माण होईल। लहान मुलांवर देखील देशप्रेमाचे संस्कार होतील। देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल। या उपक्रमामुळे देशातील जातीयवाद संपून देश अखंड राहील आणि सर्व नागरिकांमध्ये एकता आणि समरसता निर्माण होईल। या उपक्रमामुळे गावातील सामाजिक समरसता, देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे। गावातील शाळांमध्येही राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहून सन्मान करण्याचं आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलं आहे। या निर्णयाचे गावातील नागरिकांनी स्वागत केलं असून हा निर्णय देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं मत व्यक्त करण्यात आले। ग्रामपंचायतच्या निर्णयाला गावातील विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्थांनी समर्थन दर्शवलंय। सौंदळा गावामध्ये आम्ही दररोज राष्ट्रगीत लावण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। आज आपण बघतो की भारत देश विविध जातीपातीच्या गोष्टीमध्ये विखुरला गेलेला दिसतो, त्याच्यामध्ये राजकारण होताना दिसतं। म्हणून एका छत्राखाली, तिरंग्याच्या झेंड्याखाली भारत देश एकच आहे। माणूस धर्म हा महत्वाचा आहे। जातीपाती आणि धर्मापेक्षाही राष्ट्रप्रथम हा संदेश याच्यातून आम्हाला द्यायचा आहे आणि हा उपक्रम इतर सगळ्या गावामध्ये राबवला गेला पाहिजे। आपण नशिबान आहोत की आपल्याला दररोज जनगण मन हा राष्ट्रगीताचा संदेश आपल्याला ऐकायला मिळतो। आपण त्याचा सन्मान करू शकतो आणि याच्यातून आपला जो भारत देश आहे हा संविधानावर चालतो, कायद्याच्या नुसार चालतो आणि त्याचं दररोज आपल्याला ज्यावेळेस राष्ट्रगीत आपण ऐकतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपला देश हा संविधानावर, कायद्याचा आहे आणि कायद्यानुसारच चालतो। आपल्याकडे जातीपातीला, धर्मामध्ये जे विखुरले गेले त्याला कुठेही स्थान नसणार आहे। म्हणून राष्ट्रप्रथम म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि मी आवाहन करतो की सर्व गावोगावी सगळ्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवावा। एसआय मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।